दगडूशेठचं दर्शन घेऊन झाला जसं मी थैनं बाहेर पडल्याने येऊन पोहोचले पुण्यातल्या लाल महलला. लाल महल तर बाहेरनं असा दिसता, आतमध्ये जाऊन बघलोय तर ह्या सबन होता चॉकलेटी. एका लाल महल किती म्हणतात या माका अजूनही कळाग नाही. जातुक्षणी दर्शन झालं या 2 बैलांचा. माझ्यासारखे दिसले म्हणा हेंका गेले ह्या आणि मी गेले भूतूत जातुक्षणी आतलो परिसर बघले तर एक नंबरच होतो. मस्तपैकी वर शुंबर लायलेलो होतो आणि आतला काम बघून तर मन एकदम प्रसन्न झाला. एकच नंबर. लाल महल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतूट संबंध. तुमका पूर्ण इतिहास वाचवतो आता या वाचून घ्या. आता वेळ झालेली आहे ना बाहेर पडायची. म्हणा निले मी बाहेर आणि येऊन पोहोचलोय मी डायरेक्ट कसबाच्या देवळात. ह्या लाल महलच्या एकदम बाजूकच मस्तपैकी आत गेले, दर्शन घेतले आणि फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे काय शूट करू गावाक ना थैनं डायरेक्ट बाहेर पडले आणि चलत येऊन पोहोचले मी बाजूकच असलेल्या शनिवार वाड्यात. रविवार असल्या कारणाने शनिवार वाड्यात होती जाम गर्दी आणि गर्दी असल्या कारणाने मी काय भूतूत जाऊकच नाही. बाहेरसूनच घेतले शनिवार वाड्याचं दर्शन आणि थैसून पडले मी बाहेर पडल्यानंतर माझी अवस्था काय अशी होती. आता मी जाते पुढच्या लोकेशनवर. तोपर्यंत तुम्ही फॉलो करू विसरा नको. बाय.